कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एकदा नाही दोनदा चुकलो. बाबा प्लीज. लग्न कर म्हणून तुझ्या मागे घाई करत राहिलो. ही माझी चूक. कमलचं स्थळ आलं त्यावेळेला जे दिसलं तेच खरं मानून चाललो. ही माझी चूक. तुला आणि कमलला वेळ द्यायला पाहिजे होता एकमेकांना समजून घ्यायला, तो दिला नाही. ही माझी चूक. कमलचं बॅकग्राऊंड नीट चेक केलं नाही. ही माझी चूक. आणि त्याच्याशी लग्न मोडल्यानंतर अधिपतींचं स्थळ तुझ्यासाठी आलं ना, त्यावेळेला सुद्धा नीट चौकशी केली नाही. ही माझी चूक. आई बाप म्हणून जबाबदारीतून मुक्त होण्याची घाई झाली होती मला, म्हणून तुला सतत प्रेशर देत राहिलो. ही माझी चूक. खरंच चुकलं बाळा. अगं, मुलीचं लग्न म्हणजे बापासाठी एक खूप मोठी जबाबदारी असते ग. काळजाचा तुकडा एका नव्या ठिकाणी पाठवायचा असतो. वेळ घेऊन माणसं पारखून सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या, त्या नाही केल्या ग. चुकलंच माझं. मुलीचं वय झालं, लग्नाला वेळ झाला म्हणून लोक काय म्हणतील या टेन्शन मध्ये ना अनेक आईबाप आपल्या मुलीचं लग्न लावून देतात. मी तर सगळ्या गोष्टीचा कहरच केला अक्षरात. बाबा तुम्ही ऐका माझं. ऐका, असं काहीही नाहीये. तुम्ही एवढं मनाला लावून नका घेऊ. बाकी सगळं सोड, पण मुलगा चांगला म्हणून तुझा हात मी अधिपतींच्या हातात दिला, तर तेही असेच वागले. बाबा अधिपती अजूनही चांगलेच आहेत. आता आहेत का तुझ्या बरोबर? तुझ्यावर काय वेळ आली आहे ती बघतेस ना तू. आई साहेब म्हणतील तीच पूर्व दिशा, असं आहे त्यांचं. तुला त्यांचा सपोर्ट. ते सपोर्ट करतात बाबा मला. खोटं नको बोलू बाळा तू. त्या घरात तुझ्या बरोबर कोण कसं वागतं ना, हे आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, ह्या कानांनी ऐकलंय. अधिपती चांगले आहेत याच्यावर माझा विश्वास होता, पण आई का बायको याच्यामध्ये आई साहेबांनाच त्यांनी जास्त महत्व दिलंय. मी बघितलंय. जेव्हा तुमचं लग्न जुळलं ना, तेव्हाच मी सगळा विचार करायला हवा होता. शिक्षण, राहणीमान, संस्कार, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तफावत आहे. लग्न ठरताना मुलगा आणि मुलगी एकमेकांना अनुरूप आहेत का याचा विचार आधी व्हायला हवा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.